माध्यमातून शेअर केले जातात आणि त्यामुळे या टेक्सटाईल सेक्टरला त्याचा बेनिफिट होईल, फायदा होईल, इंडस्ट्रीला बेनिफिट होईल। आपण पाहिलं की अमरावतीमध्ये आपण मेगा टेक्सटाईल पार्क करतो आहे। महाराष्ट्र देखील खूप मोठ्या प्रमाणावर टेक्सटाईलला प्रोत्साहन देत आहे। केंद्र सरकार आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील टेक्सटाईलला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहेत आणि महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रकारचे टेक्सटाईल पार्क झाले पाहिजे यासाठी प्रधानमंत्री मोदीजी देखील मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देत आहेत आणि त्यामुळे या टेक्सटाईल पॉलिसीमध्ये देखील मी मुख्यमंत्री असताना अनेक रिफॉर्म्स आपण केले, नवीन हे केले। आता देवेंद्र फडणवीसजी देखील या संपूर्ण टेक्सटाईल सेक्टरला आपल्याला आणखी इन्सेंटिव्ह कसं करता येईल, आणखी आपल्याला हेल्प मदत कशी करता येईल यासाठी हा सरळ शेतकऱ्याशी थेट निगडीत असा हा विषय असल्यामुळे यामध्ये जास्तीत जास्त या सेक्टरला मजबूत करणं, बळकट करणं आणि आज आपण पाहतोय की भारत देश आपला आत्मनिर्भर भारत होतोय आणि म्हणून आता आपण हे तर टेक्सटाईल म्हणजे वस्त्र आहे। आपण वस्त्र आणि शस्त्र म्हणजे ब्रह्मोससारखं शस्त्रही बनवलं आहे, युद्धाची नौकाही बनवली आहे। म्हणजे शस्त्र आणि वस्त्रामध्ये भारत पुढे चाललेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि म्हणून मिसाईल पण आहे आणि टेक्सटाईल पण आहे।